उंच इमारतीवरून झळकणाऱ्या लाईट्स, समुद्र किनाऱ्यावरची रेषेसारखी रोषणाई आणि दूरवर दिसणारा द पेरल कतार जणू एक स्वप्नातील क्षण. ओम साईराम मित्रांनो, मी तुमचा लाडका येवलेकर अनिल आणि मी राहतो कतारमध्ये. एअरपोर्ट खूप सुंदर आहे, पण फोटो काढण्यासाठी कोणीतरी कॅमेरामॅन आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. ओ भाऊ, एक फोटो घेता का अशी रिक्वेस्ट करावी लागते. तरी मी 2-3 फोटो काढून घेतले. विमानात आलो. आज काय मला विंडो सीट भेटली नाही, तरी पण खिडकीमधून बाहेर पाहण्याचा मोह काही थांबवता आला नाही, कारण दोहा सिटीचा नाईट व्ह्यू बघण्याचा एक वेगळाच आनंद आहे. मी खिडकीतून बघत होतो आणि मनात विचार आला, किती सुंदर आहे हे शहर. पण आता परतीचा प्रवास मुंबईकडे आहे. विमान हळूहळू वर चढत होतं आणि दोहा छोटा होत चालला होता. खाली चमकणाऱ्या दिव्यांचा तो नजारा जणू कोणीतरी म्हणतंय, पुन्हा भेटू. इकडे आकाशात शांतता आणि आत मनात हलकीशी ओढ. दूरवर अरब समुद्र, त्या पलीकडे आपली मुंबई. तीच गडबड, तीच गर्दी, पण आपल्या माणसांनी. विमानात प्रवास करायचं म्हटलं की सगळ्यांना प्रश्न पडतो, तो म्हणजे टॉयलेटचा. पण टेन्शन घ्यायचं नाही, सर्व सोय असते. आतमध्ये आल्यावर पाहिलं तर हे टॉयलेट आहे की जादूचा बॉक्स. आरसा, टिश्यू, साबण आणि कमोड सीट स्वच्छ आणि सुगंधित. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. तोपर्यंत ओम साईराम.